नमस्ते मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या यापूर्वीच्या रांगोळी फॉन्ट टूलच्या व्हिडिओला अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, त्याच सिरीजमधून आज संस्कार भारती रांगोळीमधल्या सर्परेषा काढण्यासाठीचा एक टूल आपण तयार करायला शिकणार आहोत। चला तर शिकूयात हा नवीन प्रकारचा सर्परेषा टूल। मित्रांनो, कोणत्याही स्प्रेची बाटली घ्या, एक्सा ब्लेड घेतलेला आहे। यानं इथं हा डोक्याचा वरचा जो भाग आहे तो आपण इथून कापणार आहोत। प्रमाणे खालील बाजूने हा इथे एक शेवटची लाईन दिसते पहा, याच्यापासून असा हा आपण कापणार आहोत। कापल्यानंतर हा जो महत्त्वाचा भाग राहिला आहे पत्र्याचा, तो आपण ह्या लाईन बरोबर कात्रीनं सहजपणे कापून घेऊया। हा भाग जो आहे पत्र्या सरळ करून घेऊया। ऐन असा हा पत्रा तयार करून घेतलेला आहे। हा भाग व्यवस्थित निघेल तेवढा आपल्याला याच्यातून काढून घ्यायचा आहे। हा मार्किंग केलेला भाग कात्रीच्या साहाय्याने व्यवस्थित कापून घेऊयात। हा कट करून काढलेला भाग, त्यानंतर आपल्याला असा याचा आपण एक फाउंट टूल जसा बनवला तसा याचा फाउंट टूल आपण बनवणार आहे। जो काय लांबीचा भाग आहे त्याच्यातून आपण एक 1.5 इंच पहिल्यांदा याच्यातली पट्टी कापून घेऊया। जी तोंडाला आपल्याला वापरायची आहे त्यासाठी इथं मी 1.5 इंचावरती मार्किंग करतोय पहा। 1.5 इंच घेतलेला आहे। 1.5 इंचावरचा हा एक तुकडा मी कापून घेतोय पहिल्यांदा। 1.5 इंचाची पट्टी आधी काढूया बाजूला। हा उर्वरित जो भाग आहे याचा आपण टूल बनवूया। हा 4 इंचाचा आपल्याला लांबीचा भाग मिळतोय आणि हा 3.5 इंचाचा रुंदीचा भाग आपल्याकडे आहे। तर आता याचे आपण टूल बनवूया। त्याच्याबरोबर बॅक साईडला जाऊया, कारण हा पिवळा भाग आपल्याला टूलच्या बाहेर आणायचा आहे म्हणून। आणि याच्यावरती आता मार्किंग करूया। या बाजूने 1.5 इंच मला सोडायचं आहे, त्याचप्रमाणे इकडच्या बाजू 1.5 इंच भाग मी इथं मार्किंग करतोय। इथं दोन्ही बाजूला आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर खाच पाडण्यासाठी आपण हा घेतला आहे कंपास, आणि कंपासाच्या साहाय्यानं आपण याला ओरखडा पाडल्यासारखा असा मार्किंग, तशी खाच आपल्याला या बाजूला सुद्धा पाडून घेऊया। माप घ्या, फक्त चारही दिशेनं एकसारखं माप घ्या। आता इथं मी 1.5 इंच मला व्यवस्थित माप घावलेलं आहे म्हणून मी 1.5 इंच सोडलेला आहे। तर या साईडला सुद्धा 1.5 इंच सोडतो, या साईडला सुद्धा 1.5 इंच सोडतो। हा तोंडाचा भाग मी करणार आहे, त्याला हा शेवटचा जो चौरस आहे त्याच्यामध्ये बरोबर आपण इथं कर्ण कापणार आहोत। त्याचप्रमाणे इकडचा हा कर्णाचा भाग कापणार आहोत। तर तेवढा आपण कापून घेऊयात। इकडचा हा आपल्याला पूर्ण चौरस जो आहे तो चौरस काढून टाकावा लागतो, तर तो चौरस सुद्धा आपण कापून टाकूया। बाजूचे 2 चौरस बाजूला निघालेले आहेत। आपण घडी मारण्यासाठी आपण मित्रांनो इथं पाडली होती त्या खाची बरोबर पट्टी लावलेली आहे आणि हा भाग वर उचला। इथं तुम्हाला असा भाग व्यवस्थित दिसतो, हा कोणामध्ये आहे की नाही बघा पट्टी लावून। त्याचप्रमाणे या बाजूच्या घडी मारून घेऊया सुद्धा बरोबर काटकोनात उभा आहे की नाही बघा। आणि याचा शेवटचा हा भाग ही सुद्धा आपण घडी मारून घेऊया। हा भाग असा आपला पॅक झालेला आहे पहा। यानंतर ही जी पट्टी आपण सुरुवातीला काढून घेतली होती बाजूला, तिचा उपयोग करून आपण याला तोंड याचं पॅक करणार आहोत। आणि त्या तोंडाला आपण काही ठराविक अंतरावरती झालेरीसारखं कट मारून त्याच्यातून सर्परेषा बाहेर पडण्यासाठी कृती करणार आहोत। त्यासाठी आपण त्या तोंडावरती जरा काम करूया। तोंडाला जी पट्टी घेणार आहे त्या पट्टीसाठी आपण या बाजूला थोडंसं बाहेर घेतले बघा मित्रांनो। त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडंसं बाहेर राहील असं हे पहिला आम्हाला एक्स्ट्रा भाग वाटतोय तो मी कापून घेतो पहिल्यांदा। हा भाग असा दोन्ही बाजूला आपण ठेवला कट टू कट अगदी, आणि हा व्यवस्थित मार्किंग केलं। त्याचप्रमाणे इकडे मार्किंग केलेलं आहे आणि हा घडी मारून जाणार आहे भाग। याच्यामध्ये हा किती भाग
राहिला आहे यादी मोजून घेऊया. 2.5 इंच इतका भाग राहिलेला आहे पाव भागाचे. तर त्यासाठी तर मार्किंग करून घेतो पहिल्यांदा. पहा, बाजूला आपण रांगोळी पाडण्यासाठी आपण खाची पाडणार आहोत. त्या खाच पाडण्यासाठी म्हणून खाचीचं अंतर घेण्यासाठी मी इथं साधारणपणे पाव इंच हा एवढा गॅप सोडलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पट्टीला आपण खाच पाडणार आहोत. बरोबर कट केलेले 5 भाग आपल्याला दिसत आहेत. आणि आता हा जो काय भाग आहे इकडचा रेषा मारलेला आणि इकडचा रेषा मारलेला त्याला आपण पाठीमागच्या बाजूला फोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी बरोबर इथं जेवढा गॅप होता तेवढा आपण पाठीमागच्या बाजूला सुद्धा खून करून घेऊया, मार्किंग करून घेऊया. आणि त्या बाजूला आपण त्याचप्रमाणे या बाजूला त्याचं मार्किंग करून घेतो मी. म्हणजे तिथं आपल्याला घडी पाडून तिथं मार्किंग केलेलं आहे. पहा, तो एक्स्ट्रा भाग आहे. आणि या घडी मारत असताना पहा, हा एक आणि हा एक भाग इथं फोल्ड पडणार आहे मध्ये, म्हणून दोन्हीच्या मध्ये गॅप असणार आहे. तो गॅप पहिल्यांदा मी कापून टाकतोय. पहा, कोपरा उडवतोय तेवढाच मी या दोन्हीच्या मधला, का तिथे घडी पडणार आहे म्हणून. मारले तिथं आपण असं फोल्ड पाडून घेऊया. पहिला फोल्ड पाडलेला आहे, त्याचप्रमाणे इकडचा फोल्ड पाडून घेऊया. आणि इथला हा सुद्धा फोल्ड आपल्याला पाहिजे. हा सुद्धा असा फोल्ड आपल्याला दिसतोय. पहा, हा बरोबर आपल्या या टूलच्या तोंडाला असा फिट आपण बसवून टाकणार आहोत. आणि बसवल्यानंतर मित्रांनो, आता हा उर्वरित भाग हा जरा कोपरा बाहेर आला आहे तो कट करून टाका, इकडचा कट करून टाका. आणि मग आपण चिकटपट्टीच्या साहाय्याने हे एकमेकांना असं चिकटून टाकूया. जरा पहिल्यांदा हा जो उर्वरित बाहेरचा भाग आला भाग आहे तो आधी कापून टाकूया, कोपरा. त्याचप्रमाणे इकडचा सुद्धा कोपरा एक्स्ट्रा. आता बघा, हा बरोबर बसतोय समोर असा हा बरोबर भाग. आता याला चिकटपट्टीच्या सहाय्याने चिकटूया. ही चिकट टेप घेतलेली आहे, या बाजूला आपण हे इकडं असं ओढून लावून टाकूया. अतिशय व्यवस्थित असा हा भाग तयार झालेला आहे. आता प्रत्यक्षात आपण याचा यूज करून बघूया. सर्कलाईनसाठी मी रांगोळी भरून घेतलेली आहे टूलमध्ये. आणि हळुवारपणे आपण हे टूल थोडंसं खाली सोडणार आहोत. आणि ही सर्कलाईन पहा, ही पहा, आणि रांगोळी आता गोलाकार आपण काढले फक्त. हे पहा, पुन्हा इथून सुरुवात याप्रमाणे फक्त सरळ रेषा मी घेतोय. वेगळी डिझाईन करतोय. पहा, पहा मित्रांनो, गोल कशा काढतोय मी. सुरुवात केलेली आहे आणि याला फक्त फिरवा. हे पहा, अशा पद्धतीने आपण राऊंड तिरकी झाल्यावर सर्परेषेचा टूल वापरून आपण विविध दिशेनं त्याचा वापर केल्यानंतर विविध प्रकारच्या झालरी, विविध प्रकारचे डिझाईन्स आपल्याला निश्चितपणे तयार करता येतील. आणि या सर्पलाईन टूलचा वापर आपल्या संस्कार भारती रांगोळीमध्ये आपण निश्चित करावा आणि आपल्या रांगोळीचं सौंदर्य वाढवावं. आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा माझं यूट्यूब चॅनल.